नमस्कार, मी सुरुची पाटील. तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. उद्या आहे हनुमान जयंती. हनुमान जयंतीवर ऑलरेडी एक मेसेज मी करून झालेला आहे. तर आता ह्या व्हिडिओमध्ये खास मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे, ज्या भगवान हनुमानांना अतिशय प्रिय आहेत. तर ह्या जर काही गोष्टी आहेत किंवा हे जर काही नैवेद्य आहेत किंवा काही फुलं आहेत, जर आपण त्यांना अर्पण केली, तर त्याचं जे आपल्याला फळ असतं, आपण जे काही आपली मनोकामना आहे किंवा आपण जे काही मागत असू, तर त्याचं जे इच्छित प्राप्ती आहे ना, ती आपल्याला खूप जास्त पटीने होत असते. तर आता आपल्याला नेमकं काय त्यांना अर्पण करायचं आहे किंवा त्यांना प्रसन्न करण्यासाठी आपल्याला नेमकी कुठली काय काय गोष्टी त्यांना वाहायच्या आहेत किंवा अर्पण करायच्या आहेत, हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे भगवान हनुमानांना सगळ्यात पहिलं कुठलं प्रिय असेल, तर ते आहे की आपल्याला प्रभू रामचंद्रांची जितकी शक्य आहे तितकी उद्याच्या दिवस सेवा करायची आहे. त्यांच्या मंत्राचं पठण करायचं आहे. ते म्हणजे श्रीराम जय राम जय जय राम ह्या मंत्राचं उद्या आपल्याला जेवढी जास्तीत जास्त शक्य आहे तेवढं आपल्याला ह्याचं पठण करायचं आहे. त्याच्यानंतर राम रक्षा ह्याचं तुम्ही पठण केलं तरीही चालेल. जेवढं शक्य आहे तेवढं आपल्याला ते करायचं आहे. आता दुसरी गोष्ट म्हणजे हनुमानांना कुठली फुलं प्रिय आहेत, तर लाल रंगांची कुठलीही फुलं हनुमानांना अतिशय प्रिय आहेत. त्याच्यामध्ये जास्वंद आलं किंवा मग गुलाबाचं फूल आलं किंवा त्याचबरोबर तुम्हाला कुठलीही लाल रंगाची फुलं माहिती असतील, तर ती तुम्ही भगवान हनुमानांना अर्पण केली तरीही चालणार आहे. त्याचबरोबर त्यांना वृक्ष म्हणजे बघा, रुईचं जे झाड आहे ते त्यांना अतिशय प्रिय आहे. तर रुईच्या झाडावर उद्या तुम्हाला एक उपाय करायचा आहे. तो म्हणजे रुईचं जे झाड असतं त्याची आपल्याला 7 पानं घ्यायची. त्या 7 पानांवर आपण श्रीराम असं लिहायचं. प्रत्येक पानावर श्रीराम असं लिहायचं. चंदनाने लिहा, शेंदूर असेल तर त्यांनी लिहा, श्रीराम असं त्या पानावर लिहायचं. आणि मग ती जी पानं आहेत ती त्याची अशी माळ बनवायची. मग ती आपण हनुमानाच्या मंदिरात जाऊ तेव्हा त्यांच्या समोर ती अशी ठेवायची, पूर्ण अशी मांडायची ती पानं. तिकडे मांडून झाल्यावर आपण हात जोडून आपली जी काही मनोकामना आहे ती त्यांना सांगायची आणि मग ती जी माळ आहे ती त्यांना घालायची, म्हणजे ती त्यांना अर्पण करायची. असं उद्या आपल्याला करायचं आहे. त्यांना रुईची पानं अत्यंत महत्वाची आहेत. त्याचबरोबर चमेलीचं तेल, तिळाचं तेल हे त्यांना वाहिलं जातं. प्रचंड महत्वाचं आणि खूप आवडीचं आहे. तर हे जर तुम्हाला उद्या करायला जमत असेल तर हे कृपा करून तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. तिळाचं तेल किंवा चमेलीचं तेल. आता चमेलीचं तेल प्रत्येकाकडे असतं असं नाहीये. तिळाचं तेल हे मोस्टली प्रत्येकाकडे असतं. तर तुम्ही तिळाचं तेल वाहिलं तरीही चालणार आहे. त्याच्यानंतर फळं, धान्य किंवा वस्त्र हे त्यांना कुठला आवडतं, तर फळांमध्ये सफरचंद आणि डाळिंब ही त्यांची अतिशय प्रिय फळं आहेत. तर ही तुम्ही त्यांना फळं अर्पण करू शकता. त्याचबरोबर मोतीचूर लाडू किंवा खोबरं शेंगदाणे ह्याचा तुम्ही नैवेद्य दाखवू शकता किंवा मग त्याचबरोबर शेंगदाणे आणि गूळ हे पण त्यांना प्रचंड प्रिय आहे. खडीसाखर तुम्ही त्यांना अर्पण केली तरीही चालणार आहे. लवंगा त्यांना अतिशय प्रिय आहेत. जर तुम्ही मोतीचूर लाडू स्वतः करून वाहणार असाल तर मोतीचूर लाडू मध्ये एक एक लवंग घालून ते तुम्ही वाहिलं तरीही चालणार आहे किंवा फक्त लवंगा त्यांना अर्पण केल्यात, अगदी 7-8 केल्यात तरीही चालणार आहे. किंवा ह्याच्यापैकी काहीही, तांदूळ असो, खडीसाखर असो, त्याच्यानंतर लवंगा असो किंवा मग मोतीचूर लाडू असो, डाळिंब असो, हे जे त्यांना आवडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ह्या जर तुम्ही त्यांना वाहून त्यांना थोड्या थोड्या वाहायच्या. जर उरतील किंवा जर तुमच्या मनात असेल, तुमच्या यथाशक्ती यथाभक्ती जर हे तुम्ही दान केलं, तर मी तुम्हाला खरं सांगते, ते दान जे असतं तर त्याला प्रचंड जास्त महत्व असतं आणि त्याच्यामुळे जे तुमची इच्छित फलप्राप्ती आहे ती खूप लवकर होते. कारण दान धर्मामध्ये जे पुण्य असतं आणि खास करून अन्नदान आपण जेव्हा करतो त्यात जे आपल्याला पुण्य मिळत असतं ना, ते पुण्य खूप पटीने जास्त असतं. कुठले तरी गरीब मुलं वगैरे असतात त्यांना तुम्ही लाडू एक एक द्या, पण फक्त एवढी आपल्याला खबरदारी घ्यायची आहे की ते खाणार आहेत. असं नको व्हायला की आपण प्रसाद वाहतो आहोत आणि मग ते कुठेतरी असं फेकलं जाईल वगैरे. नाही, निदान 1-2 घास त्यांच्या पोटात जाईपर्यंत तरी तिकडे थांबायचं. आपल्याला कळलं की त्यांनी ते खाल्लं आहे मग आपण तिकडून गेलो तरी चालेल, पण हे आपल्याला करायचं आहे कारण तो प्रसाद आहे, तो वाया जाता कामा नये. त्याच्यानंतर आपल्याला एक गोष्ट करायची ती म्हणजे
हनुमानांना सगळ्यात जास्त काय प्रिय आहे, तर आपण जे ध्यान करतो ते ध्यान आणि त्याचबरोबर घरात शांतता ही त्यांना प्रचंड प्रिय आहे. तुम्ही जर हनुमानांचं कुठलंही मंत्र, स्तोत्र काहीही करत असाल, तर एक लक्षात ठेवा, की आपल्या घरात शांतता असणं, कलह, भांडण, कटकट ही आपल्या घरात असली नाही पाहिजे. जेवढी जास्तीत जास्त शांतता असेल तेवढंच तुम्ही ती सेवा करताना जी काही तुम्ही तुमची मनोकामना तुम्ही मागत असाल ती सफल होते. कारण शांतता असणं प्रचंड महत्वाचं आहे. इकडे घरात कलह चालू आहे, कटकट चालू आहे आणि मग जर आपण त्यांची सेवा करतो आहोत, त्या सेवेला काहीही अर्थ नाही आहे. त्यामुळे शांत राहून अगदी घरात एकदम पॉझिटिव्ह वातावरण असलं पाहिजे आपल्या आणि मग आपल्याला ती सेवा करायची आहे. मग तुम्ही अगदी चालीसा म्हणा किंवा बजरंग बाणाचे पाठ करा किंवा मग त्याच्यानंतर पंचमुखी हनुमानाचं जे स्तोत्र आहे त्याचं तुम्ही पठण करा किंवा मग तुम्ही 3 मंत्र म्हणा. आधीच्या व्हिडिओमध्ये ते कुठली मंत्र आहेत ते मी तुम्हाला दिलेलं आहे. त्याच्याबरोबर अजून एक अत्यंत प्रभावशाली जे मंत्र आहे ते मी तुम्हाला इकडे सांगणार आहे, ज्याचं तुम्ही पठण उद्याच्या हनुमते रुद्रात्मकाय हुम फट हे जे आहे हे इथे तुम्हाला फ्लॅश होईल, तुम्ही तिकडे बघून बोलू शकता. तर ह्या ज्या आपल्याला सेवा आहेत त्या करायच्या आहेत. त्याच्यानंतर उद्या आपल्याला करायचं काय आहे, की तुमच्या मनातल्या ज्या काही इच्छा असतील त्या इच्छा तुम्हाला उद्या एका कागदावर, व्हाईट कागद घ्यायचा, प्लेन व्हाईट, त्याच्यावर लाईन्स वगैरे नाही असल्या पाहिजे, प्लेन व्हाईट पेपर घ्या. त्याच्यावर रेड कलरचं जे पेन असतं, रेड कलरच्या पेनाने त्याच्यावर तुम्हाला काय लिहायचंय ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर आता बघा कसं असतं, जेव्हा मूल रडतं तेव्हाच आई त्याला दूध पाजते. म्हणजे काय, ह्याचा अर्थ मुलाच्या मनातलं काय आहे ते आईला समजतं. तसंच आहे जेव्हा आपण नामस्मरण करतो, जेव्हा आपण काही सांगतो, काही आपण जेव्हा नामस्मरणातून जी इच्छा व्यक्त करतो तेव्हा ती देवापर्यंत पोचते आणि देव प्रसन्न होऊन आपल्याला त्याचं इच्छित फलप्राप्ती करून देतात. तर आपण त्यांचं आधी नामस्मरण करणं अत्यंत महत्वाचं आहे. आपण काही करणार नाही आणि डायरेक्ट जाऊन त्या पेपरवर लिहून जर ठेवलं तर त्यांनी फायदा होत नाही. जे आपण उपाय करतो त्या प्रत्येक उपायांना सेवेची जोड ही असायलाच लागते. जर तुम्ही सेवा करत नाही आहात आणि फक्त उपाय करता आहात, त्या उपायांना तुम्हाला इच्छित जी फलप्राप्ती आहे ती मिळत नाही. त्यामुळे आपल्याला आधी सेवा करायची आहे आणि मग आपल्याला उपाय करायचा आहे. तर देवळात जाऊन आपल्याला उद्या घरी तुम्हाला लिहायचं काय आहे, की त्या कागदावर लिहायचं आहे, हे हनुमंता मी तुला शरण आलो किंवा आले आहे. माझ्या हात, पाय, वाणी, कान, डोळे, मन, देह ह्यापैकी कशानेही जर माझ्याकडून जाणतेपणी किंवा अजाणतेपणी काहीही चूक घडली असेल तर तू मला क्षमा कर. कारण तू दयेचा सागर आहेस. माझ्यामध्ये जी शक्ती, जे बळ संचारित होत आहे ती तुझीच कृपा आहे. तुझ्या कृपेने माझ्या कार्यातील सर्व अडचणी दूर होऊन मी हाती घेतलेल्या, आता तुमचं काय काम आहे, तुमची जी काही मनोकामना आहे ती सगळी त्याच्यात लिहायची, जी काही तुमची मनोकामना असेल ती, आणि मग म्हणायचं की या कार्यामध्ये मला यश प्राप्ती होऊ दे. हे हनुमंता माझ्या कार्यातील गुप्त शत्रू, उघड शत्रू किंवा हितशत्रू यांचा नाश करून त्यांचं रूपांतर मैत्रीमध्ये होऊ देत. तुझा जय जयकार असो. हे आपल्याला म्हणून उद्या आपल्याला हे तुमच्या घरी मूर्ती असेल किंवा तुमच्या घरीचा फोटो असेल तर त्या फोटोच्या मागे ठेवा किंवा मूर्तीच्या खाली ठेवा आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी ते काढून तुमच्या कुठेही तिजोरीमध्ये किंवा मग तुमच्या पर्समध्ये किंवा कुठेही तुमच्या आसपास असं ते ठेवायचं आहे. आणि जेव्हा तुमची मनोकामना पूर्ण होते तेव्हा ती जी गोष्ट आहे ती तुम्हाला विसर्जित करायची आहे. पण लक्षात असू द्या, तो पूर्ण प्लेन पेपर असला पाहिजे ज्याच्यावर तुम्हाला रेड पेनाने लिहायचं आहे. लालच शाहीचं पेन असलं पाहिजे. दुसरं कुठलंही पेन, काळं, हिरवं, निळं वापरू नका. कंपल्सरी रेड शाईचंच पेन तुम्हाला यूज करायचं आहे. आता जर काही कारणास्तव तुम्हाला ह्याच्यातलं काहीही उद्याच्या दिवसात करणं शक्य नाही झालं, कुठेही सुतक, सुवेर किंवा मासिक धर्म असेल, मासिक पाळी असेल, तर अशा वेळेस बायकांना जर या सेवा करायची असेल तर कुठलाही मंगळवार किंवा कुठल्याही शनिवार पासून मी ही सेवा करू शकता. पण आपल्याला उद्या करायची आहे कारण उद्या हनुमान जयंती आहे. सो त्या दिवशी आपण जेवढी सेवा करू त्याची फलप्राप्ती आपल्याला दुप्पट तिप्पट पद्धतीने जास्त मिळणार, म्हणून ती आपल्याला उद्या करायची असते.
अशा प्रकारे ह्या काही छोट्या-छोट्या सेवा आहेत, ज्या अगदी विश्वासाने आणि अगदी पूर्ण श्रद्धेने आपल्याला करायच्या आहेत, जेणेकरून त्याची फलप्राप्ती आपल्याला मिळायलाच हवी, अशा हेतूने आपल्याला या सेवा करायच्या आहेत. तर ह्याच पद्धतीने मी आशा करते, की मी जी दिलेली माहिती आहे ती तुम्हाला आवडली असेल आणि जर आवडली असेल, तर माझा व्हिडिओ लाईक आणि शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल, तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. ह्याच पद्धतीने मी जी दिलेली माहिती आहे, ती मी भगवान हनुमंतांच्या चरणी आणि स्वामी समर्थांच्या चरणी अर्पण करते आणि हा व्हिडिओ इथे सेंड करते. श्री स्वामी समर्थ. तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.